मी विमल उनवणे बोलते। कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे वांग्याचे चटपटीत भरीत। चला तर मग बघूया। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी आहे वांग्याचं भरीत। हे बघा, आणि वांग घेताना एकदम हलकं घ्यावं, नेहमी पोकळ पाहिजे, ते जड असलं तर आतून किडे असतात। आता त्याच्यासाठी मी कांदा पात घेतली आहे, कांदा पातीचाच कांदा कापून घेतला आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या लसूण ठेचून घेतला आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागेल एक टोमॅटो लागेल आणि थोडे शेंगदाणे पण लागतील। आता आपण काय करूया, गॅस लावून घेऊ आणि गॅसवर ही जाळी ठेवायची, त्याच्यावर आपल्याला वांगं भाजायचं आहे। असंच वांगं भाजलं तर ते गॅसचा कार्बन असतो ना, तो आरोग्याला चांगला नसतो। म्हणून हे बघा, अशाच चिरा पाडून घ्यायच्या वांग्याला। सुरीने चिरा पाडल्या का आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं वांगं। चिरा पाडून घ्यायचा, तेल लावायचं आणि भाजायला ठेवायचं। ते भाजेपर्यंत आपली बाकीची तयारी पण होऊ शकते, पण मी करून ठेवली आहे। चला आता मी भाजून घेते वांगं। हे बघा, अशा प्रकारे आपलं वांगं भाजून झालं आहे। आता हे काढून आपण त्याची साल काढून घेऊ, थोडंसं गार झालं का, नाही तर डायरेक्ट तुम्ही नळाखाली धरलं ना तरी पटपट साल निघून जाते। तर साल काढून घेऊ, नंतर आपण फोडणी देऊ। आता जिरे ते टाकले आपण, जिरे तडतडले। आता त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। हा मी त्या पातीचाच कांदा वापरला आहे, त्याच्याने अजून छान लागतं बरे। आपला कांदा थोडा लाल झाला का त्याच्यामध्ये आपण लगेच हिरवी मिरची लसणाची पेस्ट केली ना, ती टाकून घेऊ। सोबतच मी त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे पण टाकते, म्हणजे ते पण तळून निघतील। हे बघा, आता आपला कांदा छान लाल झाला आहे। आता त्याच्यामध्ये आपण जी कुटून घेतली ना हिरवी मिरची आणि लसूण, ते टाकूया। मला जसं तिखट वाटेल तसंच का। 3 मिरच्या घेतल्या, लसणाच्या 7 पाकळ्या घेतल्या। आता हे परतून घेऊया आपण। थोडासा हिंग टाकायचा, वांग गरम असतं ना वांग, हिंग टाकून घ्यायचा। हळद टाकायची, कांदा पात टाकायची, आणि वांग टाकायचं, परतून घ्यायचं। आता आपल्याला हे छान कलर दिसतोय बघा। थोडंसं वाफून घ्यायचं। आता याला झाकण ठेवून 1 मिनटं। हे बघा, थोडंसं वाफलं तर काढून घेऊया। त्याच्यामध्ये आता मीठ टाकू आपण, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। टोमॅटो टाकायचा, बघा किती छान दिसतंय तर आपलं चमचमीत आणि टेस्टी वांग। मम्मी,
खूप छान वास येतोय भरताचा. वाव. कशावर भाजलं वांग? पापडाच्या जाळीवर. बरं झालं. डायरेक्ट गॅसवर भाजूच नाही ना, त्याच्यातून जो कार्बन निघतो तो शरीरासाठी घातक असतो. आरोग्याला घातक हो. असतं ना. बरं झालं. कॅल्शियम जाळीवरच वगैरे भाजायचं. होतात, आजार होतात आजकाल. आपण डॉक्टरांचं हो, किती ऐकतेस तेच ना. ना. म्हणून जाळीवरच कधी पण भाजायचं पापडाच्या जाळीवर. तू हो. सांगितलं ना, मग तसंच केलं बघ मी आता. छान झालं. कांद्याची भात पण टाकली ना. हो. मस्त झालं आपलं भरीत तयार. मस्त एकदम छान.